सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सकाळीच एक मी बातमी दिलेली होती की तलाठी भरती रद्द होणार की काय किंवा तलाठी भरती रद्द होण्याच्या मार्गावरती. तर त्याचंच एक महत्त्वाचं स्टेप पुढं आलेले आहे. ती म्हणजे महत्त्वाचा विषय जे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचं एक ट्विट आहे की जर योग्य पुरावे सादर केले तर तलाठी भरती रद्द करणार. हो, हे वाक्य त्यांचं आहे, आपलं कोणाचं नाही आहे. गेल्या 2 दिवसामध्ये या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये तलाठीच्या भरतीचा निकाल लागल्यानंतर पहिल्या सेकंदापासून ते आत्ताच्या सेकंदापर्यंत एकदम भीतीचं वातावरण तलाठीच्या भरतीमुळं. TCSवरती खूप मोठा आक्रोश, TCS IBPS म्हणजे जे काही ऑनलाईन एक्झाम आहेत त्याच्यावरती खूप सारा मोठा आक्रोश मुलांनी दिलेला होता, ठेवलेला होता, ठपक्यात ठेवलेला होता. सो अशा पद्धतीनं एक्झाम कॅन्सल होणार की काही सकाळचीच आपली एक अंदाज होता तो पुढं आलेला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. ती जे ट्विट आहे उपमुख्यमंत्री यांचं, ते ट्विट काय आहे, ती न्यूज काय आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी आता करणार आहे. सो आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांना सूचना आहे की जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा म्हणजे जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रभर पोहोचता येईल. ओके, आपण सकाळीच आवाज उठवलेला होता आणि आता पण त्याची पुढची स्टेप आलेली आहे. ती काय आहे ते आपण आता बघायचं आहे आणि शेवटी त्याच्यावरती आपलं मत असेल. आणि गेले कित्येक दिवस झालं तलाठी भरतीबद्दल वाद चालूच होते. प्रत्येक प्रकरण सापडल्यानंतर मी आवाज उठवतच होतो. जसं आपलं कोल्हापूरचं प्रकरण होतं, बाकी बीडचं प्रकरण होतं किंवा इतर ठिकाणची प्रकरणं होती. त्याच्यावरती आपण आवाज उठवलेला होता आणि आवाज उठवल्यानंतर तिकडं कोणी लक्ष दिलं नव्हतं. हे होईल ना होईल असा विषय. पण याच्यामध्ये एक घटना महत्त्वाची आहे की प्रामाणिकपणे ज्यांनी 4-5% मुलं जी प्रामाणिकपणे लागलेली होती, 170, 80, 85 मार्क पडलेले होते, त्या मुलांचं याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. पण 80, 85, 90% फ्रॉड झाला असेल तर 100% ही भरती कॅन्सल होणं महत्त्वाचं आहे. सो चॅनलवरती आता मी योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जे न्यूज आहे ती न्यूज काय आहे बघूयात आणि त्यानंतर आपण पुढं जायचं आहे. पहिला विषय आहे तलाठी भरती. तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, असं हेडलाईन आहे आणि त्याच्याखाली दिलेलं आहे तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. तर पूर्ण इन डिटेल्स खाली 2 पॅराग्राफ आहेत ते आपण रीड करूयात आणि त्यानंतर आपण पुढं जायचं आहे. पुणे तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे SIT नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी भूमिका घेतलेली आहे. विषय बघा, परत सांगतोय, जर त्यांनी पुरावे दिलेत तर आम्ही परीक्षा रद्द करू म्हणून सरळ सरळ त्यांनी ट्विट केलेलं आहे. दुसरा पॅराग्राफ, देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. त्यांनी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आले आहेत. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली आहे. त्यांचं अजून तेच वाक्य आहे की अतिशय पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आलेली आहे. पुढं सांगतात की याबाबत या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास, म्हणजे या परीक्षेत जे घोटाळा किंवा गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्यावर चौकशी करून परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवरती योग्य ती कारवाई केली जाईल, अशी न्यूज आज आलेली आहे. काल एका भाजप कार्यालयात उद्घाटन प्रसंगी ते भेटलेले होते आणि त्यांच्याच ठिकाणी प्रसाद मांडवे जे भेटलेले होते त्यांनी क्वेश्चन केल्यानंतर गेले 2 दिवस झालं याच्यावरती मोठा आक्रोश TCS आणि IBPS कडून. आता कदाचित TCS आणि IBPS कदाचित महाराष्ट्रामध्ये बंद होण्याची शक्यता आहे. कारण की एवढे सारे मोठे घोटाळे, ज्याला 156 54 आहेत तिकडं तो 203 मार्क आहेत, 214 मार्क आहेत, अशा पद्धतीने जे तफावत आढळली आणि तलाठी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड झालेला आहे, हे तुम्ही आम्ही नाही पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये आत्ताचा फक्त आक्रोश यांना सोशल मीडियावरून गृहराज्यमंत्री यांच्यापर्यंत गेलेला आहे. अजून मुलं आता पुढची रस्त्यावर उतरल्यानंतर जी काही
जवळ-जवळ 10-12 लाख मुलं रस्त्यावर आल्यानंतर तुम्ही विचार करा, की सरकारला किती फटका बसेल. त्यामुळं ही गोष्ट व्हायच्या अगोदरच देवेंद्र फडणवीस ह्याच्यावरती पाऊल उचलत आहेत. म्हणजे ते घाबरले आहेत एकंदरीत. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं गेली कित्येक दिवस झालं तलाठी भरतीचं पेपरफुटी प्रकरण, कॉपी प्रकरण जवळ-जवळ 7 ते 8 प्रकरण मी माझ्या YouTube चॅनलवरती मी टाकलेले होते. आज सकाळी पण मी स्पष्ट सांगितलं होतं, की तलाठी भरती रद्द होणार की काय? किंवा तलाठी भरती रद्द होण्याच्या मार्गावरती आलेले आहे. एकंदरीत त्याची एक पुढची स्टेप आज देवेंद्र फडणवीस यांचं एक ट्विट आपल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे आणि तेच तुमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न केला मी, की तलाठी भरती ही रद्द होण्याच्या मार्गावरती आहे. कोणीही जर पुरावे दिले आता एका जिल्ह्यामध्ये तिघे-तिघे भाऊ एका घरातले 195 प्लस ते 203 पर्यंत जर एकाच घरातले तिघे सख्खे भाऊ असतील, तर तुम्ही विचार करा कशा पद्धतीनं असेल. दोघांचा आयक्यू, दोघांची बुद्धी, दोघांचं एकसारखंच आहे ना. विषय काय बघा, अशा पद्धतीनं रद्द झाल्यानंतर पुढची गोष्ट आहे ती महत्त्वाचं म्हणजे ऑफलाईन पेपर होऊन आपल्या राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यात एकाच वेळी, एकाच दिवशी, एकाच टाईममध्ये एक्झाम होणार. हे 100% खरं आहे आणि असंच व्हायला पाहिजे. तर आणि तर एक्झाम म्हणजे फेअर होईल. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं कॉपी किंवा बाकीचं पेपरफुटी प्रकरण हे होणार नाहीत. जसे एम-पी-एस-सी वर्ग 2, वर्ग 1 आणि वर्ग 3ची एक्झाम घेते, त्या पद्धतीने ह्या गोष्टी व्हायला सोप्या जातील. आणि दुसरी गोष्ट तुमची जी फी आहे ढीगभर ₹1000 ₹900 ती कमी होईल. ₹350-400 पर्यंत येईल. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. अशाच पद्धतीनं पुढच्या ज्या एक्झाम आहेत, ज्या टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस कंडक्ट करणार ते म्हणजे ग्रामसेवक एक्झाम आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी आरोग्य विभाग, झेडपी आरोग्य विभागमध्ये आरोग्य सेवकची एक्झाम. ह्याच्यामध्ये सुद्धा 2019 साली खूप मोठा फ्रॉडची लिस्ट आलेली होती. त्याच्यावरती एक्झाम कॅन्सल केली. त्याचे ₹13 कोटी सरकार अजून देणं आहे. सरकार अजून देणं आहे. त्यांच्याकडे ठेवूनच आहेत ते पैसे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. एकंदरीत ही जी तलाठी एक्झाम आहे ती कॅन्सल होण्याच्या मार्गावरती आहे. पण ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आणि ज्यांना चांगले मार्क पडलेत, त्यांचं याच्यामध्ये नुकसान झालं. पण ते थोड्याच प्रमाणात होते आणि मोठ्या प्रमाणात ज्यांना फ्रॉड झाला, एका घरातले दोघं-तिघं, एका घरातले दोघं-तिघं सुद्धा एकाच वेळी लागले असतील, तर बघा पैशाची किती उधळण झाली असतील आणि किती मोठा सारा घोटाळा आला असेल, हे तुम्हीच विचार करू शकताय. एकंदरीत हे असंच होणं गरजेचं होतं किंवा असंच व्हायला पाहिजे होतं आणि आत्ता कंडक्ट करताना पहिला कायदा व्हायला पाहिजे आणि सगळंच व्हायला पाहिजे आणि मगच एक्झाम घ्यायला पाहिजे आणि एकाच वेळी एकाच दिवशी हा विषय सगळा व्हायला पाहिजे. तुम्ही जर ह्या वाक्याशी सहमत असाल, तर 100% याच्या खाली, या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला सांगा. तुम्ही करा स्वतः आणि सांगा की बाबा कशा पद्धतीने होणार. कालपासून 2 दिवस झाले मेसेज येतात नुसते, "सर तलाठी भरती कॅन्सल व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे." सर आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं होतं, आम्ही प्रामाणिकपणे फी भरलेली होती. खूप पैसे वाया गेलेत. पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाला, सेम वनरक्षकमध्ये घोटाळा झाला, तलाठीला पण घोटाळा झाला. जर असे प्रकरण पुढे आले आणि सरकार गप्प बसत असेल, तर कदाचित त्याच्यासारखं वाईट काय नसेल. कारण की तलाठीची 4,600 जागा एकंदरीत होत्या. 4,600 जागा विचार करा आणि दुसरी गोष्ट 195 प्लस किंवा 190 प्लस घेणारी मुलं 6,000 आहेत. 6,000 महाराष्ट्रामध्ये टोटल जागा होत्या 4,600. 4,600 जागा होत्या. मग विचार करा, या जागा कधी संपल्या? खाली 180 घेणारा मी आधीच सांगत होतो, की कट ऑफच्या नादाला कोणीही लागू नका. प्रत्येकाने कट ऑफ लावलेला होता. प्रत्येक अकॅडमी, प्रत्येक सर्वांनी आपापली कट ऑफ लावली होती, की लय-लय तर 180. त्याच्यापुढे जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही. 284 मार्क पडलेत काही लोकांना. 284 काय तर. 214, 203, 201, 200, 198, 199 बापरे! 6,000 पोरं. विचार करा. मग ही मेथड काय आहे? ही मेथड काय आहे? की बाबा सगळ्याच गोष्टी लपवून तुम्ही डायरेक्टली हे केलाय. टी-सी-एसला मी हा प्रश्न करतोय. कुठेतरी चुकतंय हे अजून पण सांगतोय आणि सगळ्याच्या सगळ्या एक्झाम ह्या फेअर व्हायच्या असतील, तर एम-पी-एस-सीकडे हे वर्ग करावेत. वर्ग 3ची एक्झाम एम-पी-एस-सी पण घेते. विषय असा आहे की एम-पी-एस-सीला थोडा लेट लागतोय. ह्याच्यावरतीच सर्वांचा विषय आक्रोश असतो परत एकदा, की बाबा एम-पी-एस-सीकडून रिझल्ट हे सगळे लेट लागतात, पण फेअर होतात. अशा पद्धतीनं आहे. पण दुसरी गोष्ट आता एक आपली साथ द्यायला पाहिजे, की एम-पी-एस-सी समन्वय समिती यांच्याकडे पुरावे सादर करून ह्या गोष्टी पुढे गेल्या, तर 100% मुलांच्या बाजूने हा निर्णय लागणार आणि खूप साऱ्या मुलांचा जवळजवळ 80, 85, 90% मुलांची हे आहे म्हणजे मागणी आहे, की सर ही एक्झाम ही कॅन्सलच व्हायला पाहिजे आणि एक्झाम नवीन आणि ऑफलाईन एकाच वेळी एकाच दिवशी व्हायला पाहिजे. अशा न्यायासाठी मुलं 2 दिवसामध्ये रस्त्यावर उतरणार आहेत. आझाद मैदानावरती मोर्चा होणार आहे, हे मात्र खरं आहे. पण त्याच्या आधी सरकार घाबरलंय आणि त्यामुळंच देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय, की जर योग्य पुरावे सादर केले, तर लवकरात लवकर एक्झाम कॅन्सल करू. हा विषय. पण एक्झाम कॅन्सल झाली, तर पुढं कधी होईल हे सांगता येत नाही. कारण पुढं सगळ्या निवडणुका आणि हे आणि ते सगळं परत तोंडावर आणि परत हजारो प्रश्न तयार होणार आहेत. म्हणून यांनी अगोदर प्रायव्हेट कंपनीला देण्यापेक्षा कुठेतरी एम-पी-एस-सीकडे दिलं असतं, तर कदाचित सर्व विद्यार्थ्यांचा पण फायदा झाला असता
फी पण वाचली असते, मुलं जॉइनिंग पण झाली असती थोडीफार किंवा आता निकाल तरी लागला असता. कारण की अशानं तसं आता परत 9 तारखेचा 9 जानेवारीची कोर्टाची केस आता गेली पेसाची 30 जानेवारीला. मग विचार करा त्यावेळी लागली तर लागली, नाही तर संपलं. 2-3 महिने असेच गेले नवीन वर्षाचे. मग पोरांनी करायचं काय? 3-4 वर्ष भरती पडलेली वाट बघत ते 19 नंतर 2019 नंतर 2023ला एक्झाम झाल्या. म्हणजे विचार करा 4 वर्ष मुलांच्या आयुष्याची राख-रांगोळी झाली असती, जर आपण योग्य पाऊल उचलला नसता तर. सो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय? या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा, की तुम्हाला काय वाटतंय, की बाबा एक्झाम कॅन्सल व्हावी किंवा कशा पद्धतीने कंडक्ट व्हावी किंवा बाकीचं सगळं काय? जसं काय असेल ते कमेंट करा आणि दुसरी गोष्ट या चॅनलवरती नवीन असाल तर जाता-जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. हा चॅनल कायमस्वरूपी तुमच्यासोबत असणार आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय. तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे. ओके. सो सर्वांना शुभेच्छा असतील. मी तर सांगतोय. धन्यवाद.